नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. नेहमीच आपण नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, थंबनेलवरून विषय तुमच्या लक्षात आला असेल की पुन्हा एकदा बानाईला एका ठिकाणावरून हाकलून देण्यात आलं. तर तो व्हिडिओ पहा तुम्ही. अक्षरशः म्हणजे माणुसकीला काळिंबा फासणारी घटना आहे. तर तो व्हिडिओ पहा, आपण त्याच्यानंतर बोलूच. मस्त बघा, अगदी मिरच्या ठ्याचा आणि चपाती आहे. मस्त जेवाय आता जेवता जेवता मोर चालायला लागला ना. आता काय एक माणूस आला ते मला जाऊ देत नाही पुढं. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये हे माळरान आहे. बानाईने सकाळी सकाळी वाडा घराकडे निघाले असताना ठेचा आणि चपाती बनवली आणि काही भाकरी बनवल्या. कारण दिवसभर मेंढरा मागं पळून पळून भूक लागते, म्हणून आपल्या एक दोन चपात्या बरोबर असाव्यात म्हणून नवरा बायकोने सिद्धू हाके आणि आपली बानाई यांनी भाकरी आपल्या म्हणजे दोन चपात्या जवळ घेतल्या आणि ठेचा घेतला. अतिशय उत्तम पद्धतीचा ठेचा तुम्ही पाहिला असेल व्हिडिओमध्ये. बरोबर घेतला आणि चालू लागले आणि अक्षरशः एक ठिकाणी त्यांना भूक लागलेली असताना थांबले आणि बसून फक्त काही अर्धी चपाती खाईपर्यंत मागून एकाने आवाज दिला. म्हणजे काय माणूस म्हणावं लागेल त्याला, हे उठा इथून आणि तुमचे मेंढरे घेऊन चला, पळा. म्हणजे काय बोलावं ह्या माणसाला. तिथे काय फक्त दगडाचंच रान होतं, तर काय मेंढर काय त्याला खात होती का त्याची दगड म्हणजे काय सोन्याची दगड होती का ती काय खाऊन चालली होती. अरे इतकं या धनगरी जीवनामध्ये आजपासून नाही, पारंपरिकरित्या हा जो धनगर समाज आहे हा मेंढर पाळण्याचा आणि लोकरीचा धंदा करतोय. थंडीमध्ये लोकर मिळते आणि हीच जी लोक हाकलणारी आहेत ती मटणासाठी पिशव्या घेऊन पळतात. मग ही बकरी सांभाळायची कुठं? 100, 200, 500 ही बकरी गावात थोडी सांभाळू शकतो आपण. यांचा वाडा नेहमी पावसाळ्याच्या अगोदर इथं ज्यावेळेस इथला चारा संपतो त्यावेळेस ते पनवेलच्या दिशेने जातात आणि पूर्ण तिथं जंगल आणि फॉरेस्ट आहे. तिथं त्यांना कोणीही त्रास देत नाही. उलट तिकडचे लोक, कोकणातले लोक त्यांना चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात, पाणी देतात, लाईट देतात. आजचा या सुद्धा काल परवा जो किस्सा झाला त्याच्यामध्ये सुद्धा आपले ज्यांनी यांना सबस्क्राईब केलं होतं त्यांनी त्यांना पाणी, लाईट, त्याच्यानंतर आणखी काही लागणाऱ्या वस्तू म्हणजे काही सरपण असेल वगैरे काय असेल या सगळ्या वस्तू दिल्या. म्हणजे लोक अशी सुद्धा चांगली आहेत. पण अशी सुद्धा काही लोक आहेत की जी बघा त्यांना जाता जाता म्हणजे बिचारे कसल्याही इच्छू काट्याला भीत नाहीत. खाली काही नसतं का, तो का टेंट लावलेला आहे का काय आहे का काय, इच्छू काट्याची भीती नाही, काही नाही. असं जीवन जगत असताना आपल्याला एखाद्या रात्री जर अंधारात राहायचं म्हणलं पनवेलच्या जंगलामध्ये किंवा कुठल्याही जंगलामध्ये किंवा कुठल्याही डोंगर माथ्यामध्ये, तर आपण लेडीजला घेऊन कधीच राहू शकत नाही. आपले पळता भुई सपाट होईल. आणि अशी जी लोक आहेत, हा जो समाज आहे धनगर समाज, हा एवढ्यातून सुद्धा आपली उपजीविका करत असताना कुठलाही असो, बानाईचा असो किंवा आणखी कोणाचं खांड असो, आणखी कोणाचा वाडा असो, तर कृपा करून त्यांना असा त्रास देऊ नका. थोडं माळरानावरचं खाल्लेलं काय तुम्हाला तिथली माती दगड खायचीत का? मग का त्यांना त्रास देता? बरीच लोक ही मुद्दामून त्यांना त्रास देतात, त्यांचा चॅनल बघून त्रास देतात. असं करू नका. चॅनल त्यांनी त्यांच्या मेहनतीने बनवलेलं आहे, त्यांच्या स्वकष्टाने बनवलेलं आहे आणि लोकांनी त्यांना ॲप्रिशिएट केलेलं आहे. लोकांनी त्यांना आपलंसं बनवलं आहे. लोकांचं त्यांच्यावरती प्रेम आहे म्हणून लोक त्यांचं चॅनल पाहतात, त्यांना सपोर्ट करतात, चांगल्या पद्धतीने सुद्धा त्यांना व्ह्यू येतात. पण शेवटी त्यांचा जो पारंपरिक धंदा आहे तो मेंढपाळीचा धंदा आहे आणि हे पूर्वीपासून होत आलेला आहे. त्याच्यामुळे ही मेंढपाळ करत असताना त्यांना किंवा त्यांची पुढची पिढी किंवा त्यांच्या आधीच्या पिढ्या किंवा येणाऱ्या पिढ्या या कुठल्याही पिढीला
पारंपरिक आपल्या ज्या गोष्टी जपत असताना त्यांना सहकार्याची भावना ठेवा. पाणी द्या, त्यांना काय लागेल लाईट द्या, सरपण द्या, असा एक किंवा बकऱ्यांना बसायला चांगली जागा द्या. ते काय तुमच्या म्हणत नाही की आम्हाला तुमच्या धानात, शेतात, ऊसात किंवा मकेत किंवा ज्वारीत, बाजरीत किंवा घासात अशात बसून द्या. ते मेंढरं कशातही चरतात, म्हणजे माळरानात चरतात, तरी सुद्धा लोक त्यांना हे पुढं घे म्हणतात. म्हणजे काय बोललं पाहिजे या लोकांना. पूर्वी बरीच लोक या मेंढ्यांचं खत व्हावे म्हणून शेतीत बसवायची, पण आज अक्षरशः उलट कथा झालेली. चला मित्रांनो, आपले धनगरी जीवन जो बनायचं चॅनल आहे त्यांनाही सपोर्ट करा आणि त्यांना कुठे जात असताना अडले नडले सहकार्य करत जा. त्यांचे सबस्क्राईबही खूप आहेत. त्यांनाही विनंती आहे की कधीही जर त्यांचा तुम्हाला वाडा दिसला किंवा त्यांचं खांड दिसलं बकऱ्याचं, तर तिथं त्यांना थांबून विचारपूस करा, कुठं थांबणार आहे, तुम्हाला कुठं जागा पाहिजे का, असं सहकार्य करून त्यांना मदत करा. चला मित्रांनो, आजचा विषय कसा वाटला नक्की थंबनेलमध्ये लिहा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.